MSBTच्या ज्या विंटर सेमिस्टर ऑनलाईन होणार आहेत एक्झाम्स, तर त्या एक्झाम्सच्या बाबतीतल्या इन्स्ट्रक्शन्स जे आहेत त्याचं एक सर्क्युलर जे नुकतंच पब्लिश झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. इतकं मोठं सर्क्युलर आहे, 2 सबसेक्शन्स आहेत, तर एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न करेल. एनी केस तुम्हाला माझं काम आवडलं तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. तर या सर्क्युलरमध्ये 2 सेक्शन्स आहेत. सेक्शन नंबर ए प्री एक्झामिनेशनबद्दल त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तर आधी आपण त्या बघून घेऊ. नंबर 1, जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केलेला आहे फॉर्म फिलअप करताना, तर तो मोबाईल नंबर तुमचा वर्किंग कंडिशनमध्ये असला पाहिजे. त्याचं कारण असं की जी URL आहे, जी लिंक आहे, ती अलॉंग विथ ID आणि पासवर्ड जी आहे ती तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे येणार आहे, त्यामुळे ते वर्किंग कंडिशनमध्ये असणं गरजेचं आहे. याही शिवाय तुम्हाला एकदा का URL आला की त्याच्यानंतर अँड्रॉइड थ्रू प्ले स्टोअरमधून MSBTE ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल्स वगैरे ते इमिजिएटली दिसायला लागतील. आता तुमची जी एक्झाम आहे मित्रांनो, ती तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवरून देऊ शकताय. जर तुम्ही अँड्रॉइडनी देत असाल तर वेल अँड गुड, पण तुम्ही जर विंडोजची डिव्हाइस वापरत असाल तर Windows 7 आणि हायर व्हर्जन असणं गरजेचं आहे. दोन्ही केसेसमध्ये कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे, वर्किंग कंडिशनमध्ये असणं गरजेचं आहे, इंटरनेटचा ॲक्सेस असला पाहिजे आणि सांगतायत असं की 1 MBPSचा स्पीड ॲटलिस्ट असला पाहिजे. हे खरं आहे, पण थोडाफार कमी जास्त जरी झाला तरी तितकासा इश्यूज जो आहे तो येत नाही. मग आता या सगळ्या एक्झाम्स जे आहेत, जर तुमच्याकडे डिव्हाइस अवेलेबल नसेल तर तुम्ही जवळचं जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथे जाऊन तुमची एक्झाम देऊ शकताय, पण त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपलशी जे आहे ते कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे, कॉलेजशी कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे. आता मॉक टेस्ट पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. 24-25 तारीख या 2 दिवसांमध्ये, फेब्रुवारीच्या या 2 तारखांमध्ये तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकताय, सो दॅट तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स येईल. तुम्ही ज्या डिव्हाइसने ॲक्च्युअल तुमची फायनल एक्झाम्स देणार आहात त्याच डिव्हाइसने तुम्ही काय करा, हे जे तुमचे मॉक टेस्ट आहेत त्या द्यायचा प्रयत्न करा, सो दॅट तुम्हाला अंदाज येईल, एक हँड्स ऑन प्रॅक्टिस होऊन जाईल की कशा पद्धतीने आपली फायनल एक्झाम होणार आहे. आता सबसेक्शन बीमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनबद्दलच्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमचं टाईम टेबल ऑलरेडी डिस्प्ले झालेलंच असेल. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हासुद्धा तुम्हाला तुमचं टाईम टेबल दिसेल आणि जसं तुमचं टाईम टेबल आहे त्याच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला तुमच्या एक्झाम्स ज्या आहेत त्या अटेम्प्ट करायच्या आहेत. मग आता यांच्यासाठी त्यांनी 2 स्लॉट्स ठेवलेले आहेत. एक मॉर्निंग सेशनचा स्लॉट आहे 10 ते 12 आणि एक इव्हनिंग सेशनचा स्लॉट आहे जो की 2 ते 4 असणार आहे. तर साधारण सकाळच्या स्लॉटमध्ये असेल तर सकाळच्या स्लॉटमध्ये एक्झाम द्यायची आणि जर इव्हनिंग स्लॉटमध्ये अलॉट झाली तर इव्हनिंग स्लॉटमध्ये एक्झाम द्यायला लागेल. 1 तासाची तुमची एक्झाम असणार आहे. तर माझा असा अंदाज आहे साधारण 10 ते 12च्या स्लॉटमध्ये 10:15च्या आसपास तुम्ही लोकांनी लॉग इन केलं पाहिजे, सो दॅट 1 तासाचा टॉलरन्स होऊन 11:15पर्यंत 11:30पर्यंत तुमची एक्झाम जी आहे ती तुम्ही कम्फर्टेबली कंप्लीट करू शकता. आता तुम्हाला माहितीच आहे की तुम्हाला टोटल 40 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, त्यातले 30 करेक्ट क्वेश्चन्स तुम्हाला जे आहेत ते आले पाहिजेत. तुम्ही 30पेक्षा जास्त जर अटेम्प्ट केलं तर जे तुमचे 30 करेक्ट क्वेश्चन्स असतील तर तेच क्वेश्चन्स जे आहेत त्याचेच मार्क्स जे आहेत ते कन्सिडर केले जाणार आहेत. मग ॲट अ टाईम तुम्हाला स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिसेल. आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, आणि जर तुम्हाला आन्सर माहिती असेल तर आन्सर द्या, सेव्ह, आणि मग नेक्स्ट क्वेश्चनवरती तुम्ही जाऊ शकताय. पण जर तुम्हाला आन्सर नसेल माहिती तर तुम्ही इमिजिएटली नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ शकता. इन दॅट केस परत एकदा जेव्हा सगळं संपेल तेव्हा तुम्ही या फर्स्ट क्वेश्चनवर येऊ शकताय. तशी तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे. तुम्ही जेव्हा स्टार्ट टेस्टचं बटन क्लिक कराल त्याच्यानंतरच तुमचा काउंटडाऊन 1 तासाचा जो आहे तो सुरू होणार आहे. मीनवाईल तुम्ही सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच वाचू शकताय. याहीशिवाय ज्या डिव्हाइसवर तुम्ही एक्झाम देणार आहात, जिथे एक्झाम देणार आहात तिथे आसपास कोणी नको आहे, बुक्स नको आहेत, कुठलं झेरॉक्स मटेरियल किंवा कुठलं गॅजेट जे ते असलं नाही पाहिजे. तुमच्या वेबकॅम थ्रू तुमचं कंटिन्युअसली पिरियॉडिकली तुमचे फोटोज निघत राहतील, जेणेकरून तुम्हीच एक्झाम देत आहेत की नाही याची पण खात्री जी आहे ती केली जाईल. त्यामुळं इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं. याशिवाय जर इंटरप्शन झालं पेपर देताना तर काही अडचण नाही, तुमचा टायमर तिथेच फ्रीज होईल. नंतर परत जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा त्याच टाईमपासून तुमची एक्झाम जी आहे ती परत सुरू होणार आहे. पण हे जर सारखं चालू राहील तर ते माल प्रॅक्टिस म्हणून कन्सिडर केलं जाईल. इन दॅट केस तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे की हे जे झालं आहे याला ॲक्च्युअल रिझन जे ते काय आहे.
याहीशिवाय काही क्वेश्चन्स चुकीचे असतील, काही ऑप्शन्स दिसत नसतील, अशा जे काही तुमच्या टेक्निकल डिफिकल्टीज असतील तर टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉलेजेसना किंवा तुमच्या प्राचार्यांना या बाबतीत इन्फॉर्म नक्कीच करू शकता. बघा, माझ्या हिशोबाने तर ऑलमोस्ट सगळ्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित दिलेल्या आहेत MSBTEनी. त्यामुळे आता फक्त काम तुमचं राहिलं आहे. जोरदार अभ्यासाला लागा आणि माझ्याकडून सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. MSBTE की विंटर सेमेस्टर एग्ज़ाम जो कि ऑनलाइन होने वाली है, उस एग्ज़ाम की जो इंस्ट्रक्शंस है उसका सर्कुलर जो है वो अभी पब्लिश हुआ है. तो नमस्ते दोस्तों, दिस इज़ रौनक सर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू टू माय चैनल आलसी इंजीनियर. दोस्तों, ये सर्कुलर इंग्लिश में और 2 सब सेक्शन है इसमें, तो मैं कोशिश करूंगा कि सिंपल लैंग्वेज में आपको ये सर्कुलर फटाफट समझा दिया जाए. अगर आपको मेरे वीडियोस, मेरा कंटेंट पसंद आ रहा है तो प्लीज़ मेरे चैनल को सब्सक्राइब आप ज़रूर कीजिएगा. तो चलिए शुरुआत करते हैं आपके इस सब सेक्शन ए के साथ, जो कि प्री एग्जामिनेशन से रिलेटेड है. तो उसमें क्या क्या कहा गया है. नंबर 1, आपने जब फॉर्म भरा था तब मोबाइल नंबर रजिस्टर ज़रूर किया होगा. तो उस रजिस्टर्ड मोबाइल नंबर को आपको वर्किंग कंडीशन में रखना है, बिकॉज जो URL आएगी अलॉन्ग विद योर आईडी एंड पासवर्ड वो SMS फॉर्मेट में आपके उसी नंबर पे आने वाली है. अब एक बार वो URL आ जाए तो उसके बाद एंड्रॉयड डिवाइस से आप प्ले स्टोर में जाके MSBTE ऐप डाउनलोड कर सकते हो. आईडी पासवर्ड डाल के आप लॉगिन भी उसमें कर सकते हो. आप कोई भी डिवाइस यूज़ कर सकते हो. एंड्रॉयड यूज़ कर रहे हो तो वेल एंड गुड. विंडोज़ अगर आप यूज़ कर रहे हो तो विंडोज 7 एंड ऑनवर्ड्स जो है वो आपका कॉन्फ़िगरेशन होना चाहिए. दोनों केसेस में इंटरनेट एक्सेस एज वेल एज कैमरा जो है वो ऑन होना चाहिए. अब ऐसे कहा जाता है कि एटलीस्ट 1 Mbps स्पीड होना चाहिए, बट थोड़ा बहुत कम ज़्यादा हुआ तो भी इतनी दिक्कतें जो है वो नहीं आएगी. अब आपके लिए बहुत अच्छी बात है कि आपकी मॉक टेस्ट रखी है 24 एंड 25 फरवरी में. तब आपको हैंड्स ऑन एक्सपीरियंस लेना है. आप जिस डिवाइस से एग्जाम दोगे उसी डिवाइस से लॉगिन करके आप ये मॉक टेस्ट दे सकते हो. सारी इंस्ट्रक्शंस सही तरीके से देख सकते हो, सो दैट जब आप फाइनल एग्जाम दोगे तब आपकी अच्छे से प्रैक्टिस जो है वो हो जाए. अब कुछ लोगों को जिनके पास डिवाइसेस नहीं हैं, उन्होंने कॉलेज से या फिर प्रिंसिपल से कोऑर्डिनेट करना है, और जो भी आसपास का पॉलिटेक्निक का कॉलेज रहेगा वहाँ पे जाके आप ये मॉक टेस्ट जो है वो भी आप दे सकते हो. तो ये सारी बेसिक इंस्ट्रक्शंस थी रिगार्डिंग प्री एग्ज़ाम. लेकिन एग्ज़ाम के टाइम पे भी आपको कुछ इंस्ट्रक्शंस फॉलो करनी है जो कि सब सेक्शन बी में दी गई है. अब इसमें क्या क्या कहा गया है, ऑलरेडी आपका टाइम टेबल डिस्प्ले हो चुका है. अकॉर्डिंग टू द टाइम टेबल आपको आपकी एग्ज़ाम जो है उसके लिए अपीयर होना है. अब इन्होंने 2 स्लॉट्स किए हुए. स्लॉट नंबर 1 मॉर्निंग सेशन 10 से 12 का स्लॉट है, और स्लॉट नंबर 2 इवनिंग सेशन 2 से 4 का स्लॉट है. अब अगर 1 घंटे की एग्जाम है तो मेरा सजेशन ये रहेगा, 10 से 12 का स्लॉट अगर आपको दिया गया है तो अप्रॉक्सीमेटली 10:15 को आप एग्जाम शुरू करो, तो 11:15 तक के आपकी एग्जाम जो है वो सही तरीके से खत्म हो जाएगी. सेम विथ 4 to 6 स्लॉट 4:15 के आसपास आप लॉग इन करो, सो दैट 5:15 5:30 तक के आपकी एग्जाम जो है वो कंप्लीट हो सकती है. जिस भी डिवाइस से आप एग्जाम दे रहे हो, आजू बाजू जो भी आप जिस जगह से दे रहे हो वहाँ पे आजू बाजू कुछ नहीं होना चाहिए. कोई बंदा बंदी कोई लोग नहीं होने चाहिए. कोई डिवाइसेस, जेरोक्स या फिर बुक्स जो है वो नहीं होनी चाहिए. अब पीरियोडिकली आपके फ़ोटोज़ जो है वो निकाले जाएंगे वेबकैम थ्रू, सो दैट आप ही एग्ज़ाम दे रहे हो या नहीं हो इसके बारे में भी क्लैरिटी हो जाएगी. अब जैसे कि आपको पता है 40 क्वेश्चंस आपको पूछे जाएंगे, उसमें से आपको 30 क्वेश्चंस के करेक्ट 30 क्वेश्चंस जो है वो आंसर्स देने हैं. अगर आपने 40 के 40 अटैम्प्ट किए कोई बात नहीं, जो 30 करेक्ट क्वेश्चंस रहेंगे उनमें से उनको ही कंसिडर किया जाएगा. ये एक बेसिक एनालिसिस है. अब एग्जाम के टाइम पे एट ए टाइम स्क्रीन पे एक ही क्वेश्चन आपको दिखाई देगा. अगर आपको फॉर एग्जांपल उसका आंसर नहीं आ रहा है तो आप नेक्स्ट क्वेश्चन में जा सकते हो और सब खत्म होने के बाद वापस उस क्वेश्चन पे आ सकते हो आंसर देने के लिए. या फिर अगर आपको आंसर पता है तो आप आंसर पे क्लिक करके सेव कर सकते हो और फिर जाके आप नेक्स्ट क्वेश्चन पे ज़रूर जा सकते हो. और अगर आपको कहीं टेक्निकल डिफिकल्टी आ रही है, कुछ दिखाई नहीं दे रहा है, ऑप्शंस इनकरेक्ट लग रहे हैं, तो एग्जाम होने के बाद तुरंत आप आपके प्रिंसिपल या कॉलेज से कोऑर्डिनेट ज़रूर करना, सो दैट आइडिया आ जाएगी. अब कभी कभी ऐसा हो सकता है कि इंटरप्शन आ जाए जब आपकी एग्ज़ाम शुरू है तब, तो कोई बात नहीं, आपका टाइमर वहीं पे फ्रीज होगा और जैसे ही आप वापस लॉगिन करोगे तो उस टाइम के बाद आपकी एग्ज़ाम वापस इन कंटिन्यूएशन आएगी. बट ये हमेशा 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 नहीं होना चाहिए. इन केस वो मैल प्रैक्टिस कंसिडर की जाएगी, इन दैट केस आपको जस्टिफाई करना पड़ेगा कि ये दिक्कत क्यों आ रही है.
वैसे भी जब तक आप स्टार्ट एग्जाम पे क्लिक नहीं करोगे तब तक आपका काउंटडाउन नहीं शुरू होगा, और जब आप एंड एग्जाम पे क्लिक करोगे तब आपको एक पॉपअप विंडो आएगी जहां पे आपको सच में अगर एग्जाम एंड करनी है तो वापस आपको यस आई नीड टू एंड द एग्जाम पे क्लिक करना होगा, और वैसे भी 1 घंटे के बाद ऑटोमेटिकली आपकी एग्जाम जो है वैसे भी एंड हो जाएगी। सो दीज आर द बेसिक इंस्ट्रक्शंस। मेरे हिसाब से सारे इंस्ट्रक्शन तरीके से कवर हो चुके हैं। अब तो भाई बस पढ़ाई करना बाकी है, तो जल्द से पढ़ाई करना शुरू करो। ऑल द वेरी बेस्ट। टेलीग्राम इंस्टाग्राम पे मैं वैसे भी आपको जैसे पॉसिबल हो मैसेजेस करते रहता हूँ। तब तक के लिए थैंक यू सो मच।